माननीय विरोधी पक्षनेत्यांचं म्हणजे त्यांचं नेहमी असतो की त्यांचा एक स्वभाव आहे की स्टंट करणं. मी नेहमी म्हणतो की ते स्टंट करतात. खरं तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. या विषयावर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आम्ही सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपर्कात होतो. माननीय मुख्यमंत्री जेव्हा 13 मेला जेव्हा उल्वे इथे आले असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. तर त्याच्यात विषय असा आहे की ह्या वेळेला कडक उन्हाळा असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धरणातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन जास्त झालं. त्यामुळे त्यांनाही भीती होती की कारण अल निनोमुळे पावसाळा हा लांबणार होता. त्यामुळे सर्वप्रथम नेहमी आपण आपल्या घरातल्या कुटुंबाचं सदस्यांचं पोट भरतो आणि मग उर्वरित जे सरप्लस असतं ते आपण बाहेरच्यांना देतो. हा रीतिरिवाज जगभर आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या करधारकांची किंवा त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्याचं प्रथम ठरवलं आणि मग ते उर्वरित जे पाणी आपल्याला पनवेल महानगरपालिकेला देण्याचं जे मान्य केलंय त्यामध्ये त्यांनी यावर्षी कमी पाणी दिलं हे मी मान्य करतो. परंतु देण्याचंच धोरण नाही असं त्यांचं धोरण अजिबात नव्हतं. आता अरविंद म्हात्रेंना जिथे जायचंय ते जनहित याचिका नेहमी दाखल करतात. ते नेहमी त्यांचे कोर्टाचे पेपर तयारच असतात. त्यामुळे हा एक त्यांचा स्टंट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की बाबा कामोठे असेल, खानगर असेल, पूर्णतः डॅम दिला. त्याची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. ज्यावेळी 1999 साली हा मोरबा डॅम पूर्ण 2ला हा नवी मुंबई महानगरपालिकेने हा पाणी आम्हाला मिळावं म्हणून सांगितलं. त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागता वेळी आणि म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॅम गेलेला नाही. आणि 2012ला हे लक्षात ठेवा, त्यावेळी 2012ला अधिकृत काढलं तर हे डॅम नवी मुंबई महानगरपालिकेचं झाला. त्यावेळी ही तिन्ही गाव होती. याच्यामध्ये पूर्ण सिडकोचं लेटर्स आणि याच्यामध्ये आम्ही न्यायालयात दाखवलेलं आहे का कांबोटा खारघर यांचा जो डेव्हलपमेंट चार्ज असतो हा डेव्हलपमेंट चार्ज सर्व मिळून 108 कोटी रुपये त्यावेळी सिडकोने भरलं होतं. आणि या 108 कोटीच्या नाही हा खरा डॅम होता एमजीपीचं. आणि या एमजीपीच्या डॅम नंतर सिडकोने घेतलं. सिडकोकडनं नवी मुंबईने घेतलेलं आहे. सांगतो तर 450 MLDचा पाण्याचा हक्क आमचा आहे. अहो तुम्ही मला सांगा येतोय असं का ज्यावेळी मी पहिल्या विरोधी पक्ष नेता म्हणून होतो त्यावेळी पनवेल महानगरपालिकेनं आजच्या दिवशी सुद्धा पाण्याची पूर्णतः पनवेल महानगरपालिकेला टंचाई निर्माण होत आहे. या टंचाई निर्मितीसाठी आम्ही मागच्या वेळी जो उचलला होता का पाणीसाठी पाईपलाईन मोरबा धरणातली येतो पनवेलमधून ते आम्ही बंद करण्यासंदर्भात आम्ही त्यावेळी तो मुद्दा घेतलेला होता. परंतु त्यावेळी आम्हाला सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलं होतं भेटून का आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याजवळ बैठक लावतो. पण मुख्यमंत्र्याजवळ काय बैठक लावलेली नाही. त्याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या विरुद्ध केस दाखल शुक्रवारी केलेली आहे. उद्देश एकच आहे का हा मोरबा धरणातला जरी पाणी असला तरी हा नवी मुंबईला 2012 साली पूर्णतः डॅम दिला. याची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. ज्यावेळी 1999 साली हा मोरबा डॅम पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर 2002ला हा नवी मुंबई महानगरपालिकेने हा पाणी आम्हाला मिळावं म्हणून सांगितलं. त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागता वेळी कांबोटा, खारघर, तलोजा हे सर्व नवी मुंबई या क्षेत्रामध्ये होतो. 2016ला पनवेल महानगरपालिका झाली. म्हणून पनवेल महानगरपालिका झाली म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॅम गेलेला नाही. आणि 2012ला हे लक्षात ठेवा, त्यावेळी 2012ला अधिकृत काढलं तर हे डॅम नवी मुंबई महानगरपालिकेचं याच्यावरती हे राहणार अधिकार राहणार. परंतु ते नवी मुंबई महानगरपालिकेचा 2012ला जो अधिकार देण्यात आला त्यावेळी ही तिन्ही गाव होती. याच्यामध्ये पूर्ण सिडकोचं लेटर्स आणि याच्यामध्ये आम्ही न्यायालयात दाखवलेलं आहे का कांबोटा, खारघर आणि तलोजा या विभाग यांचा जो डेव्हलपमेंट चार्ज असतो हा डेव्हलपमेंट चार्ज सर्व मिळून 108 कोटी रुपये त्यावेळी सिडकोने भरलं होतं. आणि या 108 कोटीच्या पैशावर हा डॅम झालेला आहे. हा नवी मुंबईच्या याच्यावर पैशावर डॅम झालेला नाही. हा खरा डॅम होता एमजीपीचं. आणि या एमजीपीच्या डॅम नंतर सिडकोने घेतलं. सिडकोकडनं नवी मुंबईने घेतलेलं आहे डॅम. आणि आज हक्क नवी मुंबई महानगरपालिका सांगतो का 450 MLDचा पाण्याचा हक्क आमचा आहे. अहो तुम्ही मला सांगा, आज नवी मुंबई महानगरपालिकेत लोकसंख्या किती आहे? 20 लाख लोकसंख्या आहे. आज 20 लाख लोकसंख्या एका व्यक्तीला 135 लिटर पाणी लागतोय व जवळजवळ 270 MLD पाणी लागतोय टोटल.
व 270 MLT पाणी असताना 450 MLT तुमच्याकडे आहे आणि तुमचे आयुक्त आणि तुम्ही सर्वे केलेला आहे 100 MLT आमच्याकडे अतिरिक्त पाणी आहे आणि आम्ही हा पाणी आम्हाला 30 MLT एक्स्ट्रा मागतोय आणि या 30 MLT पाणी न दिल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये यांच्या विरोधी याचिका दाखल केलेली आहे. कारण गेल्यावेळी अधिवेशनमध्ये आज हे अधिवेशन चालू होतं आहे, गेल्यावेळी अधिवेशनमध्ये बजेटमध्ये सन्माननीय राज्य अर्थमंत्री उत्तर दिलं होतं का मुख्यमंत्र्याबद्दल बैठक लावून पनवेलला जेव्हा नावाशेवा टप्पा 3चं पाणी मिळत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी द्यावं. मग का भेदभाव होतोय, कोण भेदभाव करतोय? इथे सत्ता पाहिली तर नवी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिकेला भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई महानगरपालिकेला आमदार भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिका पनवेल तालुक्यातले आमदार भारतीय जनता पक्ष. मग कोणामुळे घोडा अडवले? का पाणी आणू शकत नाही नागरिकांना? आज पाणी नाही म्हणून आज नागरिक आम्हाला कमेंट्स करतात, आमच्या घरी येऊन अंडे घेऊन येतात आमच्या घरी का आम्हाला पाणी द्या, आंघोळ करायला पाणी द्या, टॉयलेटला पाणी द्या, शौचालयाला पाणी द्या, प्यायला पाणी द्या. याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात मी आमचे मित्र नगरसेवक हरीशजी केनी, तुषार पाटील आणि आमचे गटनेते केतन भगत या चौघाही मिळून आज न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.